आताच आपण बघितलं की हे जे दादा आहेत ते वारीमध्ये हाताने हा सगळा गाडा हाताने ढकलत नेतात. त्यांच्याशी आपण बोलूयात. दादा, काय माहिती सांगाल? म्हणजे तुम्ही हाताने ओढत नेतात, कुठून येते एवढी भक्ती? माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा कंपोट माळो हे चंद्रमाला असं आहे. ते 24 वर्ष झालं मी वारी करतो. आता हे 27 वर्ष वारी चालू आहे. असं आनंद असं वाटतं की असे पालखी सोहळा कुठं नसते, वर्षातून एकदा येते. पण ही जे तुम्ही हाताने ओढत 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 नेताय, रिटर्न जातो, पंढरपुरापर्यंत जातो, परत रिटर्न चालत येतो, पंढरपुरापर्यंत हाताने ओढत ओढत नेता. परत रिटर्न पण येतो 12 दिवसात. काय हा भाव आहे, काही भक्ती आहे. हे देवाचा छंद म्हणजे वर्षातून एकदा आम्ही जातो येतो. पहिलं पाय होते, पहिलं पाय असताना आम्ही जायचो, पण रेल्वेत पाय तुटला तेव्हापासून मी गाड्यावर जातो. पाय असताना वारी करायचा, आता पाय नाही त्यामुळे ओढत ओढत वारी. मी 5वीत असताना पहिलं जात होतो वारीला, तेव्हापासून वारी. तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आमची न्यूज 18 लोकमत कडून तुमची ही स्टोरी आम्ही दर्शकांना दाखवणार आहोत. या दादांना जेव्हा पाय होते तेव्हा ते सारखे प्रत्येक वर्षी वारीला जायचे. आता त्यांना पाय नाही आहेत, त्यामुळे हा गाडा ओढत स्वतः हाताने ओढत ओढत पंढरपूर पर्यंत जाणार आहे आणि पंढरपूर पर्यंत परत पण येणार आहे. चला ना तुमच्या कार्याला तर काय अजीब स्टोरी आहे ही वारकऱ्यांची. वेगवेगळ्या प्रकारचे वारकरी आपल्याला बघायला भेटतात. त्यातलेच हे एक दादा होते, हाताने हे गाडा ओढत ओढत पंढरपूर पर्यंत जाणार आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी इतक्या भक्तिमय झालेल्या आहेत इथे की तुकाबा आणि ज्ञानोबा यांचा जयघोष करत ही वारी पुढे चाललेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत,